आता बातम्या पाहायच्यात सविस्तर बातमी। मुंबईतनं पायधुनी मृत्यू प्रकरणात महत्त्वाचा अपडेट समोर येते। उंदीर मारण्याच्या औषधामुळे एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय। कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच घरातील चौघांच्या मृत्यू प्रकरणात मोठा अपडेट समोर येतंय। चौघांच्याही शरीरामध्ये उंदीर मारण्याचं औषध सापडलंय। झिंक फॉस्फेटचे अंश सापडलेत चौघांच्या शरीरात। कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील हे झिंक फॉस्फेट सापडलंय। 11 दिवसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लागलेला आहे। 26 तारखेला अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडी या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली होती। नेमकं हे प्रकरण काय असा सवाल उपस्थित होत होता। त्यानंतर कलिंगडांची विक्री देखील काहीशी मंदावलेली पाहायला मिळाली। हे कुटुंब कलिंगड त्यांनी विकत घेतलं, ते खाल्लं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असं प्राथमिक तपासात समोर आलं होतं। त्यामुळे नळ बाजारातील कलिंगड विक्रेते देखील कमी झाले होते। नळ बाजारातील कलिंगड विक्री देखील काहीशी मंदावल्याचं पाहायला मिळालं होतं। अनेक शक्यता त्यातनं निर्माण झाल्या होत्या। हा घातपात आहे की अपघात आहे, काय नेमकं झालं या संदर्भात अनेक शक्यता त्यामुळे उपस्थित झाल्या होत्या। अखेर 11 दिवस लागलेत आणि हे प्रकरण अखेर उलगडलंय। उंदीर मारण्याच्या औषधानंच या चौघांचाही मृत्यू झाल्याचं आता पाहायला मिळतंय। पायधुनी मृत्यू प्रकरणात ही महत्त्वाची अपडेट समोर येतेय। चौघांच्या मृत्यूनं खळबळ माजली होती। अखेर या चौघांच्याही शरीरामध्ये उंदीर मारण्याचं औषध, त्याचे अंश सापडलेत। आता हे नेमके कसे आले, कलिंगडावर कसे पोहोचले, त्यामुळे मृत्यू कसा झाला हे देखील समोर येणार आहे। कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील झिंक फॉस्फेटचा अंश सापडलेला आहे। पायधुनी मृत्यू प्रकरणात महत्त्वाची अपडेट आता आपण पाहतोय। फळ विक्रेते सहसा कुठल्याही उंदीर घुशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फळांच्या भोवती रॅटॉल किंवा अशा पद्धतीचे उंदीर मारण्याची औषधं लावत असतात, ठेवत असतात आणि त्यामुळेच ही घटना घडल्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। मात्र या प्रकरणाचं गूढ अखेर उलगडल्याचं आता पाहायला मिळतंय। उंदीर मारण्याचं औषध हे या चौघांच्याही शरीरामध्ये आढळलंय, त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचंही आता स्पष्ट झालंय। या संपूर्ण प्रकरणानं खळबळ माजली होती। कलिंगड विक्री देखील काहीशी थंडावली होती। कलिंगड खायचं की नाही अशा अनेक शक्यता त्यामुळे निर्माण झाल्या होत्या। मुंबईमध्ये खास करून पायधुनी आणि नळ बाजारातल्या बाजारात, फळ मार्केटमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती या घटनेनं। डोकाडिया या परिवाराचं असं नाव होतं। या डोकाडिया परिवारात चौघांचाही मृत्यू झाला होता। दावत ठेवण्यात आली होती आणि दावत खाल्ल्यानंतर आता त्यानंतर कलिंगड खाण्यात आलं। कलिंगड खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही अंतराच्या तासांनी या कुटुंबातील एकेकाचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे सगळंच प्रकरण संशयास्पद वाटत होतं। मात्र अखेर आता या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झालाय। उंदीर मारण्याच्या औषधामुळे एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय।